इतकं प्रेमात दम देण्याची क्षमता महाराष्ट्रात नव्हे फक्त देशात कोल्हापूरकरांच्यात आहे. आणि मी फार वेळ आता घेत नाही, कारण कवी संमेलन पुढं न्यायचंय, संपवायचंय. तुम्हाला माहीत आहे, मागं एकदा कोल्हापुरात नाही दुसऱ्या एका गावात होतो कोल्हापूरच्या बाजूला. असंच बोलत बोलत बसलो आणि टाईम व्हायला लागला. शेवटचा कवी होतो, एक झाला सोट्या पैलवान असा. कोल्हापूर म्हटल्यावर माती बिती लावून तिथं असा आला, हातात त्याचा दंडुका मोठा. मी म्हटलं माझी शेवटची ओळ म्हणतो. नाही नाही, मग तुम्ही म्हणा म्हटले. काय झालं? नाही, तुम्हाला बोलवलंय कुणी, त्याला मी पाहतोय म्हटले. त्याच्यामुळे आप्पा, उमेश दादा, रोहितराव, विश्वास भाऊ यांच्यावर कोणी तसं करू नये म्हणून कविता मी तुमच्या समोर सादर करतो. भरपूर कविता होणार आहे. पुन्हा आमचा डोळ्यांचा डॉक्टर स्वप्नील चौधरी. मगाशी आल्याला भेटलो आम्ही. म्हटलं डॉक्टर, हातावर हे वन कसले आहेत? तो म्हटला नुकताच बेडीत अडकलोय, अजून वन ताजे आहेत. अशा ताज्या बेडीचे वन असणारा आमचा डोळ्यांचा डॉक्टर स्वप्नील चौधरी. जसा अजयचा वाढदिवस आहे तसा अजून एक योग आहे का, आज जागतिक दृष्टी दिवस आहे. त्या कवी डॉक्टर स्वप्नील चौधरींचं. 2 जणांच्या हातावर वळ आहेत, विश्वासराव आणि मी. बाकीच्यांच्या बेड्या बाकी आहेत, त्यांच्या काळजावर वन आहेत, याची नोंद घ्या. मगाशी विषय सांगायचा राहिला, माईक बंद पडला म्हणून. एकदा शेखरचा थोडासा ॲक्सिडेंट झाला, त्याला केस कमी करावे लागले. त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली छान दिसतोस. ती जाऊन 6 वर्ष झाली आता, अजून भाऊनं केस वाढवलेले. इतकं मनापासून प्रेम करणारे कवी स्टेजवर आहे. डॉक्टर अर्धा मिनिट घेतो. आणि सकाळी दुपारी की संध्याकाळी म्हणू आम्ही उतरलो इथं. काय कळत नव्हतं वातावरण असं सध्या काय चाललं, हिवाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे. स्टँडवरती उतरलो. विश्वासदादा म्हटला घ्यायला गाडी येते, उमेशदादा येणार आहे. तोवर म्हटलं चहा घ्यावा. चहा घ्यायला टपरीवरती गेलो. आता कोल्हापुरात उतरलाय, स्वागत झालं पाहिजे तिथं काहीतरी. त्या चहावाल्यानं ओळख नाही पाळख नाही, आपल्या कागदी कपात चहा दिला. तवर दुसरा एक जण आहे, पाहुण्यासनी तरी भाषेवरनं ओळखलं, हा आपला इथला नाही. पाहुण्यासनी कपात असा चहा देतो होय. मग त्यानं गडबडीत काचेचा ग्लास म्हटलंय बशीत दे, पितांना मजा आली पाहिजे. म्हटलं हे प्रकरणच अलग दिसतंय, ओळख नाही पाळख नाही, पाहुणं झालो. पण खरंच आनंददादानं सांगलं की इतकी प्रेम लावणारी माणसं आहेत. आणि हे प्रेम असं उगीच आलेलं नाही, हा वारसा आम्हाला मिळाला आहे. वा, त्या राजाकडून. गरीबाच्या हॉटेलवर जाऊन चहा पिणं, गरीबाचं पोर बॅरिस्टर झालं म्हणून हत्तीवरून साखर वाटणं, याला वाघाचं काळीज लागतं. ते वाघाचं काळीज या राजाचं होतं. दावला न्यायाचा आरसा, दाबला न्यायाचा आरसा, जपला समतेचा वारसा. स्वतंत्र केले मेंदू जे होते रूढीचे गुलाम, स्वतंत्र केले मेंदू जे होते रूढीचे गुलाम. या लोकराजास या कवीचा लाख लाख सलाम. या लोकराजास करविरात होतोय हा स्मृती शताब्दी साजरा. झुकून करतो पुन्हा एकदा राजर्षीच मुजरा. कोल्हापूरकर हो नमस्कार, मनापासून तुमचे खूप धन्यवाद देतो. इतकं भरभरून प्रेम आल्यापासून तुम्ही देताय. या जगात सगळ्या गोष्टीवर GST लागला आणि उद्या जर टाळ्यांवर जरी GST लागला तरी कोल्हापूरकर जोर जोरानं वाजवतील आणि GST भरतील. इतकं मोठं मन या ठिकाणी दिसतंय. आमचा उमेश दादा प्रेमाच्या कविता जशा इकडं इकडं होत आहे, बाकी कवितेला नाही बरं का. अजयनं एक असा तो नाजूक शेर घेतला की उमेश दादा मुकर्रर मुकर्रर. म्हणजे इतकं तरुणपणी सगळ्यांनी जे जे केलंय ते सगळे ऐकताय. कोण कोण ऐकवताय. मगाशी तर कोरे सरळ तुमचं भाषण मी ऐकत होतो आणि तुमची कविता ऐकली. त्या कविवर्यांनी ती कविता प्रेमानं लिहिली आणि त्यांनी विचारलं, तिनं प्रेम केलं, त्यानं प्रेम केलं, तुमचं काय गेलं बुवा, साधं विचारलं. आणि त्या माणसानं ज्याला प्रॉब्लेम होता त्यानं जर आता कोरे सरांची कविता ऐकली असती, खास रांगडी कोल्हापुरीत, त्यानं प्रेम केलं, हिनं प्रेम केलं, तुझं काय गेलं, परत त्याची प्रॉब्लेम व्हायची हिम्मत नाही.
इतकं प्रेमात दम देण्याची क्षमता महाराष्ट्रात नव्हे फक्त देशात कोल्हापूरकरांच्यात आहे. आणि मी फार वेळ आता घेत नाही, कारण कवी संमेलन पुढं न्यायचंय, संपवायचंय. तुम्हाला माहीत आहे, मागं एकदा कोल्हापुरात नाही दुसऱ्या एका गावात होतो कोल्हापूरच्या बाजूला. असंच बोलत बोलत बसलो आणि टाईम व्हायला लागला. शेवटचा कवी होतो एक झाला सोट्या पैलवान असा. कोल्हापूर म्हटल्यावर माती बिती लावून तिथं असा आला, हातात त्याचा दंडुका मोठा. मी म्हटलं माझी शेवटची ओळ म्हणतो. नाही नाही मग तुम्ही म्हणा म्हटले. काय झालं? नाही तुम्हाला बोलवलंय कुणी, त्याला मी पाहतोय म्हटले. त्याच्यामुळे आप्पा, उमेश दादा, रोहितराव, विश्वास भाऊ यांच्यावर कोणी तसं करू नये म्हणून कविता मी तुमच्या समोर सादर करतो. भरपूर कविता होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. कविता आवडली तर टाळ्या वाजवू नका, पण हा विचार जाऊन 4 लोकांना सांगा. कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं, धावत सुटायचं, हे कवर चालणार. हे आता थांबलं पाहिजे. हा विचार शाहूंच्या भूमीतून सांगण्याचं सद्भाग्य मला मिळतं, याचा मला नक्कीच अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि शाहूंच्या स्मृतींना पुन्हा एकदा वंदन करून तुम्हा सर्वांसमोर कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. खरं तर मी पुन्हा परत म्हणतो, पण परत म्हणण्याची आणि एकदाही ही कविता म्हणण्याची या भूमीला गरज नाही सर. वा. कारण या भूमीला जगाला वारसा दिला हो समतेचा. याच दसरा चौकामध्ये अनेक जातीची पोरं एका ठिकाणी शिकत होती. हा वारसा आमच्या शाहूराजानं दिलाय ना. त्या शाहूराजाच्या भूमीमध्ये दंगल सांगण्याची गरजच नाही. कारण दंगल जर कोणती होत असेल तर कोल्हापुरामध्ये फक्त वैचारिक दंगल डोक्यामध्ये होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई एकमेकाला येऊन भिडत नाही. हा इथल्या मातीचा इतिहास आहे. आदेश आले, अफवा आले, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. आणि हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. दादा हो, एसीत बसणाऱ्या पुढाऱ्याची पोरं अडकत नाहीत. वकील साहेब तुम्हाला दांडगा अनुभव असणार आहे. नाही अडकत हो, नाही अडकत. एसीत बसणारी पोरं, स्टडीत असणारी पोरं कस्टडीत जात नाही. अडकतात ती आमची पोरं जी कुणाच्या तरी सांगण्यानं भावनिक आवाहन करून पेटतात. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? मग पोलीस स्टेशनात गाड्या आला. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला. दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं होतं दंगलीच्या भवताल. असं सगळं होतं दंगलीच्या भवताल. पेटवणाऱ्याची सुटतात हो, बाकी चतकोर भाकरीसाठी मवताल. आता जेलात त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. आता जेलात त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. अहो कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? खोटं नाटक सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो. खोटं नाटक सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो. खोटं नाटक सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो आणि 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो.
ही शाहूंची भूमी आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा पुतळा बसणारं हे जगातलं पहिलं शहर आहे. पण इतकं असतानाही तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय, छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय, छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोध्राकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट, या चूक कुणाची? पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट. त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. आधी जातीपातीला गाळलं पाहिजे आणि आता पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. जातीपातीला गाडलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले. शिवराय आपले, भीमराय आपले. आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. वा डॉक्टर वा.